सर्व तमाम महाराष्ट्रामधल्या माझ्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या बांधवांना मी अचानकपणे लाईव्ह आलोय। लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की उद्या पुण्यामध्ये पत्रकार भवन येथे सकाळी 11 11:30च्या दरम्यान ओबीसी विजयंती आणि ओबीसी आरक्षण बचाव संदर्भात तमाम महाराष्ट्रामधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची बैठक पुण्यामध्ये लावलेली आहे। ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आपण खरं तर वेगवेगळ्या भागातून आपले पदाधिकारी सर्व मंडळी येणार आहेत। तेव्हा सर्व बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे की उद्या पुण्यामध्ये गांजवे चौकातील पत्रकार भवन येथे बहुसंख्येने उपस्थित राहावं आणि आपले हक्क अधिकार मी नेहमी बोलत राहू, संवाद साधू आणि एक भलं मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभं करायचं आहे असेल तर आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचा विचार करावा लागेल। आपल्या समाज व्यवस्थेमधला बहुसंख्येने असणारा 50 ते 60% लोकसंख्या असलेला हा समाज बांधव शोषित, वंचित, पीडित, वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेला, वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरलेला या समाजामध्ये ओबीसी म्हणून एकी नसल्या कारणाने आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये 50 ते 60% लोकसंख्या असलेल्या भल्या मोठ्या क्वांटमची हेडकाउंटची जर अशी प्रतारणा होत असेल, अवहेलना होत असेल, तुम्ही आम्हीच ज्यांना पिढ्यानपिढ्या आमदार म्हणून निवडून दिलं, खासदार म्हणून निवडून दिलं, तेच लोकप्रतिनिधी जर जरांगे पाटलांच्या बेकायदा मागणीला पाठिंबा देत असतील, रसद पुरवत असतील, फ्युएल पुरवत असतील, पैसा पुरवत असतील, त्यांच्या आंदोलनात उघडपणे सामील होत असतील, तर अशा लोकप्रतिनिधींनी ओबीसींचा काय से आहे, ओबीसीला काय म्हणायचं आहे, ओबीसीच्या आरक्षणावर याचा काय परिणाम होईल याचा कुठलाही विचार केलेला दिसत नाही। माझ्या माहितीप्रमाणे मी महाराष्ट्रामध्ये फिरतोय, कुठल्याही विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये, लोकसभा कन्सिस्टन्सीमध्ये 60%च्या आसपास ओबीसी बांधव असताना, भटके विमुक्त जाती जमाती असताना, त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी हे जे आरक्षण दिलं गेले, या आरक्षण आज 59 लाख बोगस कुणबी नोंदीद्वारे ते आरक्षण संपलेलं आहे आणि आत्ता उरलेलं आरक्षण जरांगे पाटलांच्या या बेकायदा मागणीनं संपण्याच्या मार्गावर आहे। तेव्हा या जरांगे पाटलांना सपोर्ट करणारी मंडळी आमदार आहेत, खासदार आहेत, चालू आमदार खासदार आहेत, माजी तर आहेतच, विरोधी पक्षनेत्यामधले आमदार खासदार आहेत, सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार आहेत। एका बाजूला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आयमाय काढली जाते। खरं तर मुख्यमंत्री हा कुठल्या पक्षाचा असत नाही, 12, 13, 14 करोड महाराष्ट्राचा ते मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान। अशा संविधानिक पदावर असलेल्या माणसाची जर गय केली जाणार नसेल, त्यांच्यावर दहशत निर्माण केली जात असेल, तर मग आपल्या गावगाड्यातल्या समाज व्यवस्थेमधल्या ओबीसींचं काय? तेव्हा बांधवांनो, खूप कळकळीनं, खूप विचारानं मी अगदी थोड्या वेळासाठीच तुम्हाला लाईव्ह आलो होतो। माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, उद्याच्या पुण्याच्या बैठकीला तुम्ही जबाबदार पदाधिकारी यावं। पुण्याच्या पत्रकार भवनमध्ये आपण ही बैठक लावलेली आहे। उद्या आपल्या आंदोलनाची आपल्याला दिशा ठरवायची आहे आणि येऊ घातलेल्या काही दिवसामध्येच या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा लोकलढा, जनलढा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये उभा करायचा आहे। धन्यवाद। जय ओबीसी।